गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकमधून बाप या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे। चक्क बापाने आपल्या 8 वर्षाच्या बालकाचा गळा दाबून निर्दयीपणे खून केल्याची घटना नाशिकमधून समोर येत आहे। 8 वर्षाच्या बालकाचा गळा दाबून बापाने निर्दयीपणे खून केल्याची घटना जेलरोड येथील मंगलमूर्ती नगरमध्ये घडली आहे। दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारी 2:15 वाजेच्या दरम्यान जेलरोड नाशिक रोड भागातील मंगलमूर्ती येथे राहणारा सुमित भारत पुजारी याने घरी कोणी नसताना दारूच्या नशेत आपल्या 8 वर्षीय मुलगा गणेश सुमित पुजारी याचा गळा दाबून त्याची हत्या केली आहे। तसेच गणेश याचा मृतदेह गोणीमध्ये टाकून आम्रपाली झोपडपट्टी येथील सासूरवाडीला येथे नेऊन घरात टाकलाय। सुमित पुजारी आणि त्याच्या पत्नीमध्ये दारूच्या नशेत कायम भांडणे होत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे। गणेश हा जन्मापासून अपंग असल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेने संपूर्ण जेल रोड नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।